इयत्ता 8वी. विषय मराठी. धडा 3 लाखा कोटीच्या गप्पा. स्वाध्याय. प्रश्न पहिला. कृती पूर्ण करा. गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती: वर्तमानपत्र वाचणे, चहा घेणे, प्लॅटफॉर्मवर एरझा घालणे, दगडी बाकावर जाऊन बसणे. इंग्लंड जाण्यासाठी राजांनी केलेली तयारी: पासपोर्ट काढला, व्हिसा काढला, नवीन कपडे, 4 सूट घेतले. प्रश्न दुसरा. योग्य विधान शोधा. अ. 1. लेखकाची नागपूर-दादर पॅसेंजर गाडी होती. 2. म्हातारा व तरुण करोडपती होते. 3. तरुण वकील करायला परदेशात जात होता. 4. 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. तर याचं योग्य उत्तर आहे 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. 4 हे योग्य उत्तर आहे. आ. एक म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. 2. म्हातारा व तरुण दोघे कलाकार होते. 3. म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. 4. म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. याचं योग्य उत्तर आहे 2. म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. प्रश्न तिसरा. तुमच्या शब्दात लिहा. अ. समोरच्या बाकावरच्या प्रवाशांनी केलेल्या व्यक्तीबाबत तुमचे मत पाठाद्वारे लिहा. रेल्वे प्रवासात 2 प्रवाशांच्या चोरी केलेल्या बॅगा पाहून समोरच्या बाकावरच्या प्रवाशांनी केलेल्या व्यक्तीबाबत मी सहमत आहे. रेल्वे प्रवासात अनेक भामटे फिरत असायची शक्यता असते. त्यामुळे आपल्या बॅगेत असलेले पैसे आणि मौल्यवान वस्तू गडद वाचायच्या करू नये. त्या प्रवाशांनी रेल्वे पोलिसात चोरीची तक्रार करण्याची केलेली सूचना मला पटली. तसेच त्या प्रवाशांनी मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली त्याची ही संयोग कृती मला विशेष आवडली. आ. पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. उत्तर आहे. सुरुवातीला तरुण व म्हातारा हे काका पुण्यात आहे असे वाटले. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जात असलेल्या पुण्यातले श्रीमंत काका सर्व प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे वाटले. परंतु नंतर त्यांच्या लाखा कोटीच्या गप्पा अतिशयोक्त वाटू लागल्या. काका पुण्याच्या चोरी केलेल्या बॅगा पाहून पुण्यातले बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंड जायचे स्वप्न पूर्ण होणार नाही असा विचार मनात आला आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. परंतु शेवटी ते कलाकार आहे आणि नाटकांची रिहर्सल करत आहे हे सत्य समोर आले. खेळूया शब्दांशी. अ. खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिहा. 1. राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? प्रश्नार्थक वाक्य. 2. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. विधानार्थ वाक्य. 3. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. आज्ञार्थी वाक्य. 4. म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. उद्गारार्थी वाक्य. खालील तक्ता पूर्ण करा. शब्द, मूळ शब्द, सामान्य रूप. 1. भावाला, भाऊ. सामान्य रूप आहे भावाला. 2. शाळेतून. मूळ शब्द आहे
शाळा सामान्य रूप आहे शाळे. 3. पुस्तकांशी. पुस्तकांशी मूळ शब्द आहे पुस्तक, सामान्य रूप आहे पुस्तका. 4. फुलांचा मूळ शब्द आहे फुल, सामान्य रूप आहे फुला. 5. आई मूळ शब्द आई, सामान्य रूप आई. ई. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. 1. गप्पा रंगणे. बस स्टॉपवर 2 प्रवाशांच्या छान गप्पा रंगल्या. 2. पंचायत होणे. अचानक पडलेल्या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांची पंचायत झाली. ई. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. 1. त्यांच्या खेळातील दम संपत आला. त्याचं उत्तर आहे त्याच्या खेळातील दम संपत आला. 2. कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. त्याचं उत्तर आहे 2. कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. 3. क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. उत्तरे 3. क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पुढील स्वाध्याय बघायला मिळून जातील.